हॅलो स्टुडंट, सध्या थोडेसे रिलॅक्स असाल. रिलॅक्स तर आहेतच आहेत, परत सोबत टेन्शन याचे आहे की सर मेन्सला क्वालिफाय होईल का नाही होईल, का नोव्हेंबरच्या ॲडव्हर्टाइजमेंटची तयारी करू, कट ऑफ एवढा येतंय. सगळं हे समजून घेताना किंवा सगळ्या गोष्टी आता जे काही समजून सांगेल तुम्हाला, एक बेस मी ऑलवेज सांगत आलो की एक बेस सांगत असतो मी विद्यार्थ्याला की बाबा अगोदर हे होतं, हे होण्याचे चान्सेस आहेत. बरोबर, तुम्हाला अगोदर काय होतं हे प्रॉपर समजलं पाहिजे. आपण विद्यार्थी बघा काय मिस्टेक्स करतो आपण आपण विनाकारण अंदाज आपल्या आपल्या पद्धतीने बांधतो. एवढं येईल तेवढं होईल, ठीक आहे. कुणीतरी आपल्याला फॉल्स स्टेटमेंट एखादं सांगतं, आपण त्याला फॉलो करतो, तर ह्या कुठंतरी आपल्याला नुकसानकारक गोष्टी ठरतात. 2016ची कंडिशन काय होती, 17ची काय होती, 18ची काय होती आणि 22ला किती लागू शकतो, ह्या बेसिसवरती आपण अंदाज एक काढणार आहेत. तो अंदाज काढताना मी फायनली तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे की फायनल जेव्हा मी कट ऑफ बद्दल बोलेल तेव्हा फायनल आयोगाची जेव्हा की येईल ती की तपासल्याच्या नंतर मी तुमच्यासोबत बोलणार आहे. पण तरी सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2022 आता जी आपण तुम्ही पेपर दिलेला आहे त्याचा किती लागू शकतो आणि ज्या विद्यार्थ्यांचे किती मार्क्स आहेत ते मार्क्स त्यांनी अभ्यास मेन्सचा स्टार्ट करायचा एक रेंज मी तुम्हाला सांगू देईल. त्या विद्यार्थ्यांनी बिंदास मेन्सचा अभ्यास स्टार्ट करून द्यायचा आहे. ठीक आहे. 2016ला काय होतं, 17ला काय होतं, 18ला काय होतं, जागा किती होत्या, किती विद्यार्थी मेन्सला बसले होते, किती विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता, हे सगळं मी तुम्हाला हे याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे. सुरुवातीला आपण ही आजचा जो पेपर झालेला होता आपला हा पेपर समजून घेऊयात की याच्यामध्ये काय होतं आणि अगोदर काय होतं. अगोदर एवढा असताना सुद्धा कट ऑफ कमी का लागायचा, आता एवढा आहे तरी कट ऑफ जास्त जाऊ शकतो का कमी होऊ शकतो, सगळं समजून घ्या अगोदर शांततेत. ठीक आहे. हा, पुढं पीपीटी सुद्धा आहेत, पीपीटी मध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन सुद्धा करणार आहे. त्याच्या अगोदर आपण जाऊयात काही फॅक्ट्स कडे. ठीक आहे. आता हा जो 2021, ठीक आहे, 2021चा जो काही पेपर झालेला आहे, आता तुम्ही प्रिलिम्सचा जो पेपर दिलाय याच्या बाबतीत काही फॅक्ट्स तुम्ही समजून घ्या पेपरच्या बाबतीत, म्हणजे तुम्हाला अनालिसिस करताना किंवा जज करताना तुम्हाला त्रास होणार नाही. सर फॅक्ट्स काय आहेत? फॅक्ट्स बाळा पहिली तू हे समजून घे की अटेम्प्ट कमी आहेत. पहिली ही फॅक्ट्स तू समजून घे, तुला त्रास नाही होणार. अटेम्प्ट जे ते अटेम्प्ट कमी आहेत. मग सर अटेम्प्ट किती आहेत? आता जेवढ्या विद्यार्थ्यांना बोललो किंवा जेवढ्या विद्यार्थ्यांचे कॉल्स आले किंवा जेवढ्या विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्ट केलं त्या बेसिसवरती सांगतो, किंवा आजूबाजूला जे काही वातावरण आहे त्याला अनालिसिस केल्याच्या नंतर सांगतो. अटेम्प्ट जे आहेत त्या अटेम्प्ट विद्यार्थ्याचे 60 ते 70च्या दरम्यान आहेत. क्लिअर? 60 ते 70. काही विद्यार्थी कमी पण आहेत, पण ॲव्हरेज आपण धरूयात असे की 60 ते 70 विद्यार्थ्यांचे अटेम्प्ट आहेत. ओके, पहिली फॅक्ट्स. दुसरी फॅक्ट्स या पेपरच्या बाबतीत समजून घे की क्वेश्चन लेंदी होते. ठीक आहे. आता 60 आणि 70 सोडवले म्हणजे तुझी अॅक्युरेसी आहे असं नाही. ठीक आहे. आता ह्या 70 पैकी किंवा ह्या सगळ्या टोटल 100 क्वेश्चन पैकी आपल्या विद्यार्थ्याला जो अवघड पार्ट जातो हा पार्ट कॉन्ट आणि रिजनिंगचे 25 क्वेश्चन. राईट. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इंग्लिशची भीती राहते, याचे 15 क्वेश्चन्स म्हणजे हे झाले 40 क्वेश्चन्स. पण हे 40 सुटले, रेस्ट ऑफ द पार्ट सोपा होता का? आज तुम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकता का की जिओग्राफीचे हे आन्सर आहेत? रेस्ट ऑफ द पार्ट सायन्सचा सोपा होता का? सायन्स इझी नव्हतं, इझी होतं. रेस्ट ऑफ द पार्ट मधलं जे आहे त्याच्यामध्ये तुमचं मराठी सोपं होतं, त्याच्यानंतर GIS GPS इझी होतं आणि एन्व्हायरमेंट होतं. राईट. म्हणजे ऑलरेडी जो डिफिकल्ट जातो, ऑलरेडी ज्या विषयाला मला टाइम पुरत नाही त्याचे क्वेश्चन्स काउंट केले तर 100 पैकी 40 क्वेश्चन्स हार्ड भरतायत. बरं, उरलेलाही पार्ट सोपा नव्हता. आलं लक्षात? उरलेलाही पार्ट सोपा नव्हता, हेच भाग सोडला तर. मग अटेम्प्ट जर एवढे कमी असतील तर कट ऑफ जास्त जाणार आहे का? ठीक आहे. आता याच्या अगोदर काय कंडिशन होती लक्षात घे. याच्या अगोदर म्हणजे 2016, 2017 आणि 2018ला काय सिच्युएशन होती लक्षात घे, म्हणजे तुला समजेल. ठीक आहे. 2016, 17 आणि 18 याला जसा इकडं हा पार्ट तुम्हाला अवघड वाटत होता तेवढाच इकडं हा पार्ट सोपा होता. हा पार्ट म्हणजे कोणता? 25 क्वेश्चन्स होते ऍग्रिकल्चरचे. ठीक आहे. आता सिलेबस बदलल्यामुळे ऍग्रिकल्चर कमी केलेला आहे. 25 क्वेश्चन ऍग्रिकल्चरचे होते आणि 15 क्वेश्चन्स होते मराठीचे. क्लिअर? 15 क्वेश्चन्स होते मराठीचे. असे 40 आउट ऑफ 100 हे कसे होते? इझी इझी सोपे क्वेश्चन्स. आणि ह्या सिच्युएशनला विद्यार्थ्यांचे एवढे अटेम्प्ट नव्हते. विद्यार्थ्यांचे अटेम्प्ट ह्या सिच्युएशनला ॲव्हरेज 80 ते 90च्या दरम्यान विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केलेले होते. का? कारण 25 क्वेश्चन 40 क्वेश्चन ते इथंच सुटतायत. 40 क्वेश्चन ते इझीच होते. मग हे सगळं इकडे ह्या सिच्युएशनला एवढं होतं, याच्या एक्झॅक्टली अपोजिट झालेलं आहे. तरी सुद्धा इकडं हे सगळं सोपं असताना सुद्धा कट ऑफ कधी 50च्या वर गेलेला नाही. आलं लक्षात?
तरी सुद्धा कट ऑफ 50च्या वर गेलेला नाही. इकडं हे सगळं एवढंच अवघड असताना, सगळंच नवीन असताना कट ऑफ जास्त जाणार नाही. अटेम्प्ट जास्त नाहीत. ॲव्हरेज विद्यार्थी मी तुम्हाला सांगतो, ॲव्हरेज तुम्ही तुमचंही अनालिसिस करा. पेपर सोडवल्याच्या नंतर विद्यार्थ्याचे एक 15 ते 20च्या दरम्यान क्वेश्चन चुकतात. तुम्हाला आलेला अनुभव आहे, तुम्ही स्वतः चेक केलेला अनुभव आहे, त्यामुळे ही फॅक्ट तुम्हाला मान्य करावी लागणार आहे. खूप एक्सेप्शन राहतात. अरे प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे, प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन्स आहे. एक्सेप्शन्स पकडायचे नसतात जेव्हा आपण जनरलचा विचार करत असतो तेव्हा. ठीक आहे. ॲव्हरेज कॅन्डिडेटचे 60 आणि 70 अटेम्प्ट असताना 15 ते 20च्या दरम्यान चुकतायत. बरोबर. म्हणजे ह्या विद्यार्थ्याचे एक फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याने 60 क्वेश्चन सोडवले आणि त्याचे 20 क्वेश्चन चुकले. ठीक आहे. 60 - 40, 60 - 20 किती झाले? 40. आणि त्या निगेटिव्ह 20 निगेटिव्हचे किती झाले? 5 निगेटिव्ह गेले, म्हणजे त्याचा स्कोर किती आला? 35 क्वेश्चन्स बरोबर आले. राईट. आता 70 एखाद्या विद्यार्थ्यांनी सोडवले आणि त्याचे 20 चुकले, त्याचे बरोबर आले 50 आणि त्या 20चे निगेटिव्ह मध्ये गेले 5, म्हणजे त्याचा आला 45. हे झालं जनरलाइज कॅन्डिडेटच्या बाबतीत. 80 ते 90% कॅन्डिडेटच्या बाबतीत सध्या ही सिच्युएशन आहे. ठीक आहे. त्यामुळं भाऊ बिलकुल करून घेऊ नका की कट ऑफ जास्त लागेल. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आता तुमच्याकडनं भविष्यामध्ये एक चूक होऊ शकते, ती चूक अवॉइड करा. भविष्यामध्ये एक चूक तुमच्याकडून होणार, मी सांगतो तुम्हाला कुठली चूक आहे. 2018च्या बाबतीत सांगतो. 2018च्या बाबतीत ज्या वेळेला ऍडव्हर्टाइजमेंट आली त्यावेळेला जागा होत्या 50. राईट. आणि ही ऍडव्हर्टाइजमेंटची ज्या वेळेला मेन्स एक्झाम होती, मेन्स, ह्या एक्झामच्या 40 days बिफोर, मला आजही तो प्रसंग आठवतो ॲज इट इज, 40 दिवसा अगोदर ह्या 50च्या जागा वाढून झाल्या 399. किती झाल्या? 399. आता झालं असं, बऱ्याच विद्यार्थी मानून चालले की ह्या 50 मध्ये मी टिकत नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं सोडलं. मग ज्या वेळेला 399 जागा झाल्या, यस जागा वाढल्या बाळा, पण कधी वाढल्या? तुझ्या 40 दिवसा अगोदर. किती हातपाय हलव, किती उड्या मार आणि किती दिवस रात्र अभ्यास कर, 40 दिवसात तुझा सिलेबस कव्हर होत नाही. तेव्हा तर सिलेबस कमी होता. बरोबर. तेव्हा फक्त 11 सब्जेक्ट होते. आता किती सब्जेक्ट आहेत विचार कर. आता जनरल नॉलेज आहे, ठीक आहे, ॲग्रिकल्चर लॉज आहेत, ॲग्रिकल्चर ऍक्ट्स आहे, जनरल ॲग्रिकल्चर आहे, 11 विषय आहेत, ABM आहे, फूड टेक्नॉलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, फिशरी आहे, फॉरेस्ट्री आहे. हे सगळं तुझं 40 दिवसात तुझ्याकडून होईल का कम्प्लीट? आणि MPSCचा प्रीचा रिझल्ट हा मेच्या 30 ते 40 दिवसा अगोदर लागतो. आता तुम्ही जो पेपर दिला ना, याचा फक्त आयोग आता उद्या किंवा परवा जे आहे ते आयोग फक्त आन्सर की डिक्लेअर करतं. रिझल्ट तुम्ही प्रिलिम्स तुमचे क्वालिफाय झाले का नाही झाले हे तुम्हाला पेपरच्या 30 ते 40 दिवसा अगोदर कळतं. आणि 40 दिवसामध्ये तुला जर कळलं की बाबा ज्याचा मी भाऊ करत होतो तो कट ऑफ आला फक्त 35 क्वेश्चन्स, आणि त्यावेळेला तुझी प्री जरी निघली ना तरी तुझ्याकडून मेन्स कव्हर होणार नाही. फक्त तुझ्या मनाला कुठेतरी सॅटिस्फॅक्शन राहील की मी मेन्स दिली. त्यामुळे तुझ्या हातामध्ये सध्या एकच पर्याय आहे, मागचा पुढचा. त्यामुळे म्हटलं अगोदर फॅक्ट समजून घ्या बिफोर मेकिंग एनी कन्क्लुजन. कुठल्याही कन्क्लुजनला पोहोचेपर्यंत अगोदर फॅक्ट्स आपल्याला समजल्या पाहिजे. आणि ज्या वेळेला माणूस रियालिटी ऍक्सेप्ट करतो ना, ज्यावेळेला माणूस सत्य परिस्थितीला ऍक्सेप्ट करून चालत असतो त्यावेळेला माणसाला त्रास होत नाही. तुम्ही जर अझम्पशन्स वरती जर चालत असाल, अझम्पशन्स एवढा रिझल्ट येणार आहे, एवढा कट ऑफ येणार आहे, माझा अभ्यास होणार आहे, हे अझम्पशन्स फॉल्ट ठरत असतात. सत्य परिस्थिती ऍक्सेप्ट करा. आपल्या हातामध्ये सध्या फक्त आणि फक्त जर 35, मी सांगतो आता एक तुम्हाला, 35 आणि 40च्या दरम्यान जो आहे हा मेलचा कट ऑफ लागेल माझा अंदाज. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ 100 पैकी ज्यांचे 35 क्वेश्चन्स बरोबर येत आहेत, किती 35, त्या विद्यार्थ्यांनी मेन्सचा अभ्यास स्टार्ट करून द्या. आणि फिमेलच्या बाबतीत ज्या फिमेलचा 30 आणि 35च्या दरम्यान कट ऑफ आहे त्यांनी अभ्यासाला सुरुवात करा. कशाच्या? मेन्सच्या. तुमच्या हातात याच्या व्यतिरिक्त कुठलीच गोष्ट नाही. राईट. तुम्हाला कळणार पण नाही मी प्री क्वालिफाय झाले का मेन्स क्वालिफाय झाले, तुला 30 ते 40 दिवसा अगोदर कळणार आहे. तुला कळलं जरी नंतर तरी तुझ्या हातात काहीच राहणार नाही. दिस इज अ फॅक्ट्स ऑफ दिस एक्झाम. आलं लक्षात? समजलं असेल इथपर्यंत की बाबा
अगोदर हे होतं, अगोदर सगळं सोपं होतं, मराठी होतं, इंग्लिश होतं, तरी सुद्धा कट ऑफ कमी लागायचं. आता सगळंच अवघड आहे, जागाही सॅटिस्फॅक्टरी आहे, जागाही चांगल्या आहेत, तर रिझल्ट जास्त लागणार नाही. त्यामुळे हा 35 ते 40 मेलच्या बाबतीत आणि 30 ते 35 हा फिमेलच्या बाबतीत ज्यांचा स्कोर आहे त्यांनी मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे, चलो. शिक्षकाचं काम आहे सांगणं, तुमचं काम आहे फॉलो करणं. ठीक आहे. हा, चला आता थोडस आपण 2016, 17 आणि 18 ह्या केसेसमध्ये काय होतं ते समजून घेऊयात. आता आपली जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे याच्यामध्ये कृषी उपसंचालक, ज्याला आपण म्हणतो DDA, राईट, DDA डेप्युटी डायरेक्टर ऑफ ऍग्रिकल्चर, याच्या क्लास 1च्या ज्या आहेत त्या 19 जागा आहेत. राईट, तालुका ऍग्रिकल्चर ऑफिसरच्या 61 जागा आहेत आणि कृषी अधिकारी ज्याला आपण म्हणतो CAO सर्कल ऍग्रिकल्चर ऑफिसर त्याच्या 123 जागा आहेत. अशा सगळ्या मिळून 203 जागा आहेत. 2018 ला कंडिशन होते 399 जागा. कधी? 2018. आता जागा आहेत याच्या एक्झॅक्टली हाफ. राईट, 2018चा कट ऑफ होता 54. काहीतरी आहे, पुढे येईल. आता लगेच कमेंट नका करू की 54 होता, पुढे येणार आहे ते स्लाइड. हा, ठीक आहे. हाफ जागा आहेत याच्या, एक्झॅक्टली हाफ जागा आहेत, म्हणजे 203 जागा आपल्याला सध्या आहेत. 2018 ला सगळं सोपं होतं, 40 क्वेश्चन सोपे होते. विद्यार्थ्यांचे अटेम्प्ट जे आहेत ते विद्यार्थ्यांचे अटेम्प्ट 80 ते 90च्या दरम्यान होते. 2000 आत्ताची कंडिशन 2021-22 ला कंडिशन आहे 40 क्वेश्चन्स अवघड आलेले आहेत, बाकीचे सुद्धा शाश्वती नाही. अटेम्प्ट 60 ते 70 आहेत. इथं कट ऑफ जर 23 लागत असेल, 26 जर लागत असेल, 26 क्वेश्चन जर लागत असेल, तर इथं जास्तीत जास्त वाढून 10 ने वाढेल, 36 होईल. बरोबर, मान्य, याच्यापेक्षा जागा अवघड आहेत, पण याच्यापेक्षा सगळीच कंडिशन अपोजिट आहे ना. पेपर अवघड आहे, नवीन सिलेबस आहे, इंग्लिश अवघड, क्वांट रिजनिंग अवघड, इथं मराठी सोपं, ऍग्रिकल्चरचे क्वेश्चन सोपे, सगळ्या जागा जास्त. ठीक आहे, म्हणजे इमॅजिन आपण करू शकतो, ही फॅक्ट्स आहे की इथं जर 26 लागत असेल तर इथं 10 ने वाढेल. त्यामुळं जर तुझा 35 आणि 40च्या दरम्यान कट ऑफ असेल तर कर अभ्यासाला सुरुवात कर, पुढं पस्तावू नको. हा, आता ह्या काही प्रिव्हियस ऍडव्हर्टाइजमेंट्स आहेत. ह्या प्रिव्हियस ऍडव्हर्टाइजमेंट मी नेहमी विद्यार्थ्यांसमोर फॅक्ट्स ठेवतो. ही गोष्ट आहे, बघ पटते का बघ, पटलं तर घे, पुढे चाल, नाही पटलं तर सोडून दे, तुझा मार्ग तू निवड. ठीक आहे. हा, चल. आता 2016च्या कंडिशनला बघा. 2016ला जागा होत्या 50, 2017ला जागा होत्या 79 आणि 2018ला जागा होत्या 399. इथं सगळं दिले मी. ऍडव्हर्टाइजमेंट कधी आली, प्रिलिम्स कधी झाली, मेन्स कधी झाली, पण आता सध्या हे आपल्या महत्वाचं नाही. राईट, चलो. 16ला 50, 17ला 79 आणि 2018ला. आता 16चा कट ऑफ बघूयात आपण किती होता आणि 18चा किती होता. ठीक आहे. हा, दुसरी एक गोष्ट की मेन्सला आता किती विद्यार्थी क्वालिफाय होतील. ठीक आहे, 2016ला ज्या वेळेला 50 जागा होत्या, 2016ला 50 जागेसाठी एवढे विद्यार्थी मेन्स दिलेली होती. 643 विद्यार्थी मेन्सला बसलेले होते. जवळपास हा रेशो 15चा राहतो, जो मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, की 15-15चा राहील, 15चा राहील, 15चा राहील. ठीक आहे. 2017ला 79 जागा होत्या. 79 जागेसाठी 1264 विद्यार्थ्यांनी मेन्स दिली होती. इथं सुद्धा जवळपास 15, 14, 16चा रेशो लागू होईल. 2018ला 399 जागेसाठी 6180 विद्यार्थी होते. क्लिअर. आता 2022ला बघा, आताची कंडिशन आपली, जागा आहेत 203 आणि 203 इंटू 15 जरी केला आपण, एकच मिनिट फक्त, 203 इंटू 15चा जरी रेशो पकडला तरी सुद्धा विद्यार्थी बसतील 203 इंटू 15, 3045 एवढे विद्यार्थी ह्या जागेसाठी मेन्स देणार आहेत. इमॅजिन करा, 3000 विद्यार्थ्यांना असं होईल कारण की 45 मार्क्स भेटले, एवढं सगळं डिफिकल्ट असताना. म्हणून म्हणतोय कोणतंही कन्क्लुजन बनवण्याच्या अगोदर बेस असला पाहिजे. ठीक आहे, त्याचा अभ्यास असला पाहिजे. फॉल्स स्टेटमेंट करून काही फायदा नाही. हे
कधीची ॲडव्हर्टाइजमेंट आहे? 2016ची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. ठीक आहे, सगळं मी प्रूफ सहित बोलतो. हां, कट ऑफ 2011चा काही नाही, 2016चा कट ऑफ. 2016ला जागा किती होत्या? 50. राईट, 50 जागेसाठी एवढ्या कमी जागा असताना सगळं सोपं होतं. 25 क्वेश्चन मराठीचे होते, 15 क्वेश्चन इंग्लिशचे होते, 50% पार्ट सोपा होता, सगळं इझी होतं. जागा एवढ्या कमी होत्या तरी सुद्धा जनरलचा कट ऑफ लागला होता 86. हे 86 म्हणजे आउट ऑफ 200 झाले. राईट, 200 पैकी 86. क्लिअर? चलो, फिमेलचा किती लागला? फिमेलचा लागला 72. 50 जागा असताना, सगळं सोपं असताना, सगळं बरोबर असताना 72 लागला. यावेळेस जाईल का जास्त? ठीक आहे. हा, स्पोर्ट्सचा लागला होता 66. त्याच्यानंतर एससीचा बघा, एससी जनरलचा होता 80 म्हणजे 40 क्वेश्चन्स. जागा बघा किती कमी होत्या, 50 जागा. आता जागा किती आहेत? 203 जागा आहेत. करा विचार, याच्यावर स्वतःच विचार करा आणि अभ्यासाला लागा. ठीक आहे. फिमेल 68, EST 74, जवळपास 35, जवळपास 35-36. फिमेल 64, DTA जनरल 86, NTB जनरल 82, ESBC 70 म्हणजे 35. सगळं सोपं होतं. ठीक आहे. NTD 86. जागा फक्त 50 होत्या बाळा, याचा विचार कर. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर 2018 जागा किती? 399. किती लागला? 54. बरोबर, म्हणजे 27 क्वेश्चन बरोबर. किती पैकी? 100 पैकी 27. ठीक आहे, जागा होत्या मान्य, जागा जास्त होत्या, पण बाकीचा पार्ट सगळा अपोजिट आहे ना यावेळेस. याच्या आता जागा अपोजिट किती आहेत? हाफ आहेत. 203 जागा आहेत. 203 जागा आहेत, पण ह्या वेळेस पेक्षा ही सगळी अपोजिट आहे ना कंडिशन, सगळी रिव्हर्स आहे. फक्त जागाही सॅटिस्फॅक्टरी आहेत. मग याच्यामध्ये आपण प्लस किती धरतोय? याच्यामध्ये प्लस 10 धरतोय. 10 क्वेश्चन आपण प्लस मध्ये धरून चालतोय. 2018च्या कट ऑफ मध्ये सरळ सरळ 10 कन्सिडर करून चला. मी एवढं सांगतो, एवढं सुद्धा लागणार नाही, एवढं सुद्धा लागणार नाही. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर SC मेल 50 म्हणजे 25 क्वेश्चन, SC फिमेल म्हणजे 25 क्वेश्चन. स्पोर्टचे 2च दिले याच्यामध्ये. ठीक आहे. हा, ESTचा बघा, जनरल 36 म्हणजे 18 क्वेश्चन्स आउट ऑफ 100. फिमेल 36 म्हणजे 18 क्वेश्चन्स. स्पोर्ट्स 16 म्हणजे 8 क्वेश्चन्स बरोबर 100 पैकी. DTA जनरल 54. OBC सेम लागला होता. OBC ओपन आणि OBCचा सेम लागतो, सेम कट ऑफ जवळपास 54 आणि 40. राईट, ह्या सगळ्या फॅक्ट्स आहेत बेटा, सगळ्या तुझ्या समोर ठेवलेल्या आहेत. आणि 2017चा मला भेटलेला नाही. 2017चा कुणाकडे कट ऑफची PDF असेल तर कमेंट बॉक्समध्ये या फॉर्मॅटमध्ये टाका. ओपनचा एवढा, SCचा एवढा, OBCचा एवढा, सगळं कुणाकडे असेल PDF तर टाका. मला तो डेटा भेटलेला नाही, पण एवढा माझा अंदाज आहे की त्या दरम्यान लागला होता 45 काहीतरी कट ऑफ लागलेला होता. कट ऑफ म्हणजे इन द सेन्स 100 पैकी तुमचे 45 क्वेश्चन्स बरोबर होते. क्लिअर? चलो, आता हे सगळं तुम्हाला लक्षात आलेलं आहे, सगळा आवाका तुमच्या समोर ठेवलेला आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेल्या आहेत सगळ्या आपण. ठीक आहे. असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, खूपच अवघड झालं तर काय होईल, नाही आलं तर काय होईल, सगळ्या फॅक्ट्स तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. आता दुसरी एक गोष्ट सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना आता फायनल एकदा तुमच्या डोक्यामध्ये हे घालतो, ज्या विद्यार्थ्यांचे मेलचे 35च्या वरती क्वेश्चन्स बरोबर आहेत 100 पैकी मेलचे, मागचा पुढचा कोणताही विचार करू नका. सल्लेगार खूप असतात, सल्लागार खूप असतात. तुम्हाला माहिती आहे सल्लागार म्हणजे कोण? जे सल्ला देतात आणि गार करतात माणसाला, ते सल्लागार. ठीक आहे, असे सल्लागार खूप भेटतात, डायरेक्ट तुम्हाला गार करून टाकतील सल्ले देऊ देऊ. मेलचा 35च्या पुढे असेल, 35 प्लस असेल तर अभ्यासाला लागा. फिमेल कोणत्याही कॅटेगरीची असेल, मेल कोणत्याही कॅटेगरीचा असेल, 35 पेक्षा जास्त तुझे क्वेश्चन बरोबर येत असतील, अभ्यासाला लाग. फिमेल 30 प्लस जर क्वेश्चन्स तुझे बरोबर येत असतील तर अभ्यासाला लागा. आहे त्या सिच्युएशनवरती 203 जागा जरी कॉन्स्टंट राहिल्या तरी सुद्धा ह्या विद्यार्थ्यांचे सांगितलेल्या रेंजमध्ये कट ऑफ लागू शकतात.
हे विद्यार्थी मेन्ससाठी क्वालिफाय होऊ शकतात. यदा कदाचित 2018ला जसं 40 दिवसा अगोदर जागा वाढून 399 झाल्या, याच्यामध्ये एवढ्या नाही वाढल्या, याच्यामध्ये 100 जागा जरी वाढल्या आणि 303 जागा जरी वाढल्या ना, त्याच्यापेक्षा सुद्धा कट ऑफ कमी येईल. आकृतीबंध ऑलमोस्ट मान्य झालेला आहे. रिटायरमेंट जास्त आहेत. रिटायरमेंटची पीडीएफ सुद्धा मी विद्यार्थ्यांना पाठवलेली होती. किती रिटायरमेंट होत आहेत, मंडळ किती होत आहेत, टीओ किती होत आहेत, किती जागा वॅकंट आहेत, कधी रिटायर होत आहेत, सगळ्या गोष्टी सांगून झालेल्या आहेत. ठीक आहे. आणि दाट शक्यता आहे जागा वाढण्याची, दाट शक्यता. सर कशामुळे सांगता? मी ऑलवेज सांगितलं मी बेस शिवाय बोलणारच नाही. मी पहिलेही स्टेटमेंट केलं होतं की भरपूर विद्यार्थी फॉलो करतायत. ठीक आहे. माझ्या एका स्टेटमेंटवरनं तुमची सगळी पुढची दिशा तुम्ही ठरवतात. तर प्रत्येक स्टेटमेंट वापरताना मी काळजीपूर्वकच बोलतोय. 2018ला जागा का वाढल्या? ऍडव्हर्टाईज येताना 50 जागा होत्या, 50च्या वाढून डायरेक्ट 399 जागा का झाल्या? कारण 2019ला इलेक्शन होते. आलं लक्षात? आता 2024ला इलेक्शन आहेत. 24ला ऍडव्हर्टाइजमेंट काढता येणार नाही. रिटायरमेंट जास्त आहेत. म्हणून आता ही जी तुमची 2022 आणि 2023ची जी ऍड आहे, जर या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये जागा नाही वाढल्या तर 2023ला ऍडव्हर्टाइजमेंट 400+ जागांची येईल. 400+ जागा सांगतोय. किती? 400+. आणि याच्यामध्ये जर यांनी ह्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये जागा काढायच्या ठरल्या तर तुम्हाला पुढेही बेनिफिट होणार आहे. जर इथं नाही काढायचं ठरवलं आणि अर्जंट जर भरायच्या असतील, मिनिमम 100 जागा जरी वाढवल्या तरी 303 जागा होणार आहेत. मनावर ये, डोकं जागं ठेव, सगळ्या गोष्टी समजून घे आणि अभ्यासाला लाग. राईट? मेन्सचा सिलेबस जर तुला वाटत असेल सोपा आहे तर तू भ्रमात आहे. ठीक आहे. तू भ्रमात आहे. तुला जर वाटत असेल की मेन्सचा सिलेबस सोपा आहे, ठीक आहे, काय काय आहे त्या मेन्सला, तुम्हाला सिलेबस जरी वाचायचा म्हटलं ना तरी तुमचा कितीतरी वेळ तर फक्त सिलेबसला जाईल. ठीक आहे. हा, बोलताना गोड गोड बोलणार नाही मी. तुमच्या कानाला गोड वाटेल, तुम्हाला ऐकायला मस्त वाटेल तसं बोलणार नाही. कडू बोलणार आणि जे खरं आहे ते खरं बोलणार. तुम्हाला तुमच्या कानाला कडू लागू द्या, पण तुमच्या यशासाठी जर चांगलं असेल तर ते बोलणार. मान्य असेल तर फॉरवर्ड करा, मान्य नसेल तर मूव ऑन व्हा, दुसरे मार्ग अवलंबा. ठीक आहे. चॉईस इज युअर्स. सांगणं माझं काम आहे. चलो ठीक आहे. ओके. येस. चला, याच्या व्यतिरिक्त 2017चा कुणाकडे जर कट ऑफ असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल. असे सेशन मी 1-2 घेणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बाकीच्या गोष्टी सुद्धा क्लिअर करणार आहे. चलो, थँक्यू सो मच.